देवे आणि देशमुख बरोबर लग्न करायचा आपला विचार नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं तुम्हाला की विक्रमादित्यचा देवयानी बरोबर लग्न करण्याचा विचार नाही म्हणून? राजे शिर्क्यांनी एखादा निर्णय घेतला की तो अंमलात आणल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. विक्रमने मला वचन दिलंय, मग तो माघार कशी घे? त्याच्यासाठी हे लग्न होणं गरजेचं आहे, हो की नाही? सो लवकरच विक्रमादित्य तुम्हाला सगळ्यांना आमच्या लग्नाची तारीख कळवतीलच, पण जरा धीर धरा. आणखी नाही, खरं तर ही आमची खासगी गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार मंडळीनं पेपरचा खप व्हावा म्हणून वाटेल ती गोष्ट छापता, पण प्लीज आमच्याबद्दल काहीही छापायच्या आधी जरा विचार करा, ओके? विक्रम बरोबर बोलते ना मी? काय तमाशा लावलास? काय बस काय समजतेस काय स्वतःला? हा भैया, असल्या गोष्टींनी आमच्यावर काही फरक पडत नाही. आमच्या लेखी मीडियाची काय किंमत आहे हे तू आता प्रत्यक्ष बघितलंस. आता एक काम करायचं, आमच्या समोर शहाणपणा करायचा प्रयत्न करायचा नाही, तर आमच्या इतकं वाईट दुसरं कोण नाही. ज्याला तू तमाशा म्हणतोयस ते माझं प्रेम आहे, विश्वास आहे. का असा डोक्यात राग घेऊन वावरतोयस? सावर स्वतःला विक्रम, नाहीतर एक दिवस हा रागच तुझा घात करेल. हे फालतू बडबड आम्हाला नाही सांगायची. हा जो शहाणपणा आहे ना, शाळेतल्या मुलांना सांगायचा, आम्हाला नाही. तू माझ्याशी असं का वागतोयस यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारण चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहित नाही, पण ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो. भास्कर, भास्कर, तुझी बडबड. या प्रेमाविमाच्या गोष्टींमध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये, आणि आम्ही जसे आहोत तसेच राहणार आहोत. तुला बदलावं लागेल विक्रम, मी तुला बदलायला भाग पाडेन. माझं प्रेम तुला बदलायला भाग पाडेल. प्रत्यक्ष परमेश्वर जरी खाली आला ना तरी आम्ही बदलू शकत नाही. भ्रम आहे तुझा. तू बदललायस. तुला माणूस म्हणून जगायचंय. तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्याशिवाय तू जगूच शकत नाहीस. खोटं का होईना, पण तू हे म्हणायचास. आठवते? आम्हाला या असल्या कुठल्या गोष्टी आठवत नाही. मग यापुढे लक्षात ठेव, कारण लवकरच आता हे सगळं खरं होणार आहे. तू बदलणार आहेस. तू पूर्वीचा विक्रम होणार आहेस, ज्याने खोटं का होईना माझ्यावर प्रेम केलं होतं. आणि त्या विक्रमसाठी मी कितीही दिवस थांबायला तयार आहे. तुझ्या वाट पाहण्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. तू माझ्याशी कसाही वागलास ना, तरी आज जसं मी तुला विसरू शकत नाही, तसं तूही मला विसरू शकणार नाहीस.
आजही लोकांचा प्रेमावर विश्वास आहे, आस्था आहे, आणि हा विश्वास टिकवण्यासाठी का होईना आपल्याला एकत्र यावंच लागेल. आणि मला खात्री आहे तो दिवस फार लांब नाही आहे. See? What happened, Vikram? Nothing. जाओ. Back up. देव, एवढं लवकर कशी आलीस? उशीर येणार होतीस ना तू? विक्रम भेटला ना? भेटला ना. थोड्या वेळ गप्पा मारल्या, मग मी निघाले. बरेच दिवस झाले ग त्याच्याशी बोललेच नाहीये. फोन लाव ना. एवढं काय महत्वाचं काम आहे? अच्छा, म्हणजे महत्वाचं काम असेल तरच त्याच्याशी बोलायचं असं आहे का? देव, आता तो या घराचा जावई होणार आहे, त्याच्यामुळे तुझ्या इतकाच आमचा सुद्धा त्याच्यावर हक्क आहे. समजलं ना? आधी सांगायचंच ना. आत्ताच सोडून गेला मला. आत्ता इथे सोडून गेला? पण मी तर गॅलरीत होते, मला नाही दिसला तो. इथे नाही, मेन रोडवर. मेन रोड? असं बाहेरच्या बाहेर कसा निघून गेला तो, आतमध्ये न येता? तू फोन लाव, मला बोलायचं त्याच्याशी. नको, आत्ता नको फोन लावूस. का? आत्ता तो एका बिझनेस मीटिंगसाठी गेला. रात्री कसली बिझनेस मीटिंग आहे त्याची? आम्हाला भेटायचं होतं म्हणून बिझनेस मीटिंग त्यांनी पुढे ढकलली होती. जाऊ देत ना. साक्षी, साक्षी, तू काय ठरवलंयस आता? पुढे काय करणार आहेस? बोल ना. काय बोलणार आणि काय ठरवणार? IPS व्हायचं स्वप्न पाहता पाहता. साक्षी, एक सांगू, जेव्हा पुढे अंधार असतो, समोरचं काहीच दिसत नाही, तेव्हा जवळच कुठेतरी एक आशेचा किरण असतो, जो नव्याने आपल्याला नवीन वाट दाखवतो. पण देऊ, पुन्हा नव्याने विचार करण्यासाठी अजूनही माझी निर्दोष म्हणून सुटका झालेली नाहीये. होईल, नक्की होईल. विश्वास ठेव माझ्यावर. तुझी निर्दोष सुटका नक्की होईल. मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते, कारण आता मला फक्त 2 कारणांसाठी पोलीस ऑफिसर व्हायचंय. एक म्हणजे लहानपणापासूनचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे राजपर्यंत पोहोचण्यासाठी. काका, काय झालं साक्षी? मी ना काही दिवसांपूर्वी विक्रमला फोन केला होता. हां, मग काय बोलणं झालं? काका, मी त्याला देऊच्या वागण्याबद्दल विचारलं, पण मला असं वाटलं की विक्रम हातचं राखून बोलला. काका, फोनवर बोलताना सुद्धा ना मला तो नेहमीचा विक्रम नाही वाटला. काका, नक्की काहीतरी बिनसलं. साक्षी, काय घडलं असेल ग? माहित नाही. खरं तर मी तुला हे आधीच सांगणार होते. काका, मला असं वाटतं की आपण या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. पण देवयानी आपल्याला काही निर्णय घेऊच देत नाही ना. आपण तिच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी जायचं ठरवलं, तेव्हा साईमांच्या विचित्र वागण्याचं कारण सांगून तिनंच आपल्याला थांबवलं होतं. पण ह्या वेळेला आपण तिला काही सांगायचंच नाही. तूही तसं आईला सांगून ठेव, आणि तू आणि आई विक्रमला आणि त्याच्या घरच्यांना भेटायला जा. तुला काय वाटतं? साक्षी, मला पटतंय तुझं बोलणं. मी लगेच प्रतीक्षा बहिणीशी बोलून घेतो.
रणवीर, आम्ही काय म्हणत होतो? रणवीर, काय झालंय? आम्हाला वाटतं साईमा, या देवयानीकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. देवयानी हा विषय आपल्या घरात अजून सुरू आहे? आपल्या बाजूने संपलाय, पण तिच्या बाजूने त्रास देणं अजूनही सुरू आहे. रणवीर, त्रास? असं काय केलंय देवयानीनं? त्यांनी आपल्या ऍड फिल्मच्या शूटिंग लोकेशनवर जाऊन खूप तमाशे केले. मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? त्याचाच विचार करतो आहोत. जर रागाच्या भरात काही निर्णय घेतला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, आणि तेच तिला अपेक्षित आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रश्न प्रेमानेच सोडवावा लागेल. तुम्हाला जो निर्णय योग्य वाटेल ना, तोच तुम्ही घ्या. पण आम्हाला एक गोष्ट कळत नाही की त्या मामुली मुलीचा बदला घेण्यासाठी विक्रमादित्यानं एवढं काही सगळं करण्याची काय गरज होती? आणि त्या देवयानीसाठी तुम्ही काय एवढं टेन्शन घेतलंय? तुम्ही बदनामीला घाबरताय का? आणि समजा तिनं आपल्या विरुद्ध आवाज उठवला, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? आपण बोलू तेच सत्य आहे असं मानणाऱ्या माणसांवरचा तुमचा विश्वास उडालाय का? तुम्ही चुकताय साईमा. हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्या काळचे लोक वेगळे होते. ते राजाचा शब्द प्रमाण मानायचे. आता काळ बदललाय. लोक आपला राजा स्वतःच निवडतात. तेव्हा हा प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू द्या. ठीक आहे, प्रश्न सोडवा म्हणजे झालं. पटतंय मला तुझं बोलणं. आपण देऊला काही न सांगताच राजेश रिक्यांकडे बोलणी करण्यासाठी जाऊया. पटतंय, तुमचं बोलणं पटतंय मला. खरंच आपण ना देवयानीला याबाबत काही सांगायचं नाही. मी सुद्धा सांगणार नाही. अहो, मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणून टेन्शन घेऊ नका. मी काकू आहे तिची. देऊ मला माझ्या मुलीसारखी आहे. तिचं जर विक्रमादित्यशी लग्न होऊन ती सुखी होणार असेल तर मला आनंदच नाही का वाटणार? मग काय ठरलं? कधी जाणार राजेश शिर्क्यांकडे बोलणी करायला? नाही, अजून काही ठरलं नाहीये तसं. काही हरकत नाही. तुमचं ठरलं की मला सांगा, मीही येईन बरोबर. बहिणी, देवयानीच्या लग्नाची काळजी तुम्ही आता अजिबात करू नका. ते राजेश शिर्के असतील श्रीमंत, पण आपणही आपल्या मुलीला काही लंकेची पार्वती बनवून पाठवणार नाही. ही अभिलाषा काकू अजून जिवंत आहे. हिच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला अचानक?
इतकंच मलाही वाटतं. आज तिचे बाबा नाही, तेव्हा मुलीचं लग्न होण्यापासून ते तिचं घर उभं करण्यापर्यंत आईच्या मनाची काय स्थिती होते त्याची कल्पना आहे मला. म्हणून तर आज मी प्रतीक्षा बहिणींना शब्द दिला की देवयानीच्या लग्नाची जबाबदारी मी घेईन. तुम्ही कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. अभिलाषा, तुला कल्पनाही येणार नाही मला खरंच किती आनंद झाला. मी नेहमी देवाजवळ प्रार्थना करत आलोय की ही अभिलाषा मला खरंच कधीतरी माझी अभिलाषा वाटू दे. आज खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली. अभिलाषा, पैसा हेच नेहमी सर्वस्व नसतं. त्यापेक्षा घरातल्या माणसांमधलं प्रेम महत्वाचं असतं, नाती महत्वाची असतात. आज आता देऊचं लग्न ठरलंय, पण जयदादा नाही. तेव्हा उद्या तिचं कन्यादान करण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका. तिच्या कन्यादानाची मी सगळी तयारी करून ठेवली. हॅलो साईमा, नमस्कार. मी देवयानी बोलते. देवयानी? देवयानी देशमुख. बरं झालं तुम्ही फोन केलात. आम्हाला तुमच्याशी बोलायचंच होतं. याला योगायोग समजायचा का? तुम्हाला जे समजायचं आहे ना ते समजा, पण आम्हाला तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्ही विक्रमादित्यांच्या आजूबाजूला जे फिरून तमाशा करताय ना, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? म्हणजे एवढं सगळं घडूनही तुम्हाला विक्रमादित्यांची भीती नाही वाटत? भीती नाही साईमा, नाही वाटत. साईमा, भीती त्यांना वाटते जे चुकीचं वागतात. मी या आधीही चुकीचं वागले नाहीये आणि आजही चुकीचं वागत नाही, कारण विक्रमवर माझं मनापासून प्रेम आहे. हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन केलाय? नाही नाही साईमा, मला आजही विक्रमची काळजी वाटते म्हणून फोन केला. साईमा, मुलांची गुरु त्यांची आई असते आणि म्हणूनच मुलं मोठी झाल्यावर सुद्धा त्यांच्या आईचे संस्कार घेऊनच वावरत असतात. आता विक्रमचं वागणं पाहून तुम्हाला कोणी दोष देऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी फोन केला. तोंड सांभाळून बोला देवयानी. एका आईला तिच्या संस्काराबद्दल आणि तिच्या वागण्याबद्दल सांगण्यापर्यंत तुमची मजल गेली. आता आम्हीच पाहतो की विक्रमादित्यांच्या वागण्या आणि बोलण्याबद्दल कोण आम्हाला जाब विचारतोय ते. साईमा, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. फोन ठेवते. एक मिनिट. आज तुम्ही आम्हाला या घरात जो फोन केलाय ना, तो फोन शेवटचा. यापुढे पुन्हा इथं फोन करण्याचं धाडस करू नका, कळलं?